मोदीजींनी या ठिकाणी परिवर्तन केलं आणि आज आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निम्न दुधना प्रकल्प असेल, आपण त्याला 3070 कोटी रुपये दिले, येलदरी प्रकल्पाला पैसे दिले आणि आता परभणीला समृद्धी महामार्गाने मुंबईला देखील आपण जोडणार आहोत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामं या ठिकाणी आपण सुरू केली आहेत. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, आपल्याला सगळ्यांना माननीय मोदीजींना ऐकायचं आहे. पण एवढंच सांगतो, जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे. कारण मुख्यमंत्री आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल. त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये. अरे मागच्या खासदाराने केवळ बोलवचन दिले पण त्या ठिकाणी विकास केला नाही. आता या ठिकाणी जानकर सारखा व्यक्ती येतोय आणि मला विश्वास आहे जानकर साहेब हे जमिनीवरचे आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत. तुमच्यापर्यंत तुमचा विकास जानकर साहेब पोचवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका. वरती मोदी साहेबांचा विचार करा, इकडे जानकर साहेबांचा विचार करा आणि लक्षात ठेवा जानकर साहेबांचं चिन्ह आहे शिट्टी. शिट्टीची बटन दाबली वोट मोदी साहेबांना मिळतं. शिट्टीची बटन दाबली कोणाला वोट मिळतं? कोणाला वोट मिळतं? मग मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता जानकर साहेबांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय श्रीराम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.